शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सोलार पंप योजनेमध्ये आपण अप्लाय केला आहे. आपल्याला पेमेंट करण्याचे मेसेज आले आहेत. आपण पेमेंट केला आहे. आता विषय येतो वेंडर सिलेक्शनचा. वेंडर सिलेक्शन मध्ये मोठा प्रॉब्लेम होत आहे. मित्रांनो, वेंडर सिलेक्शन करताना आपण ज्यावेळेस वेबसाईटवर जातो त्यावेळेस जेमतेम 7 ते 8च कंपन्या आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. यामध्ये कधी त्या कंपनीचं नावही आपण ऐकलेलं नाही, कधी ती कंपनी कुठे आहे याचं आपण ऑफिस किंवा आपण या अगोदर ते कुठलं कंपनीचा पंप आहे ते कधी पाहिलंच नाही. अशा कंपन्या त्या ठिकाणावर आपल्याला दिसत आहे. त्यामुळं आपल्या शेतकऱ्यामध्ये एक वेंडर निवडताना एक संभ्रम निर्माण झालेला आहे, एक द्विधा मनस्थिती त्या ठिकाणावर निर्माण झालेली आहे. आणि हे बरोबर सुद्धा आहे, कारण ह्या कंपन्या निवडाव्यात की नाही निवडाव्यात हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आता पडलेला आहे. मित्रांनो, झालं काय आहे की ज्या चांगल्या कंपन्या होत्या, जसं CRI आहे, शक्ती आहे, टाटा आहे, ह्या सगळ्या कंपन्या ज्या होत्या यांचा कोटा जो काय आहे ते आपल्या जिल्ह्यातून आता संपलेला आहे. आणि ज्या काही कोटा संपल्यानंतर त्या कंपन्या लिस्टमधून निघून गेल्या आहेत. आता आपल्याला ज्या काही राहिलेल्या ज्या कंपन्या आहेत, 5-7 कंपन्या त्या ठिकाणावर दिसत आहेत, त्याच कंपन्यातून आपल्याला जो काही आहे तो वेंडर निवडावा लागणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारण्यात येतं की सर, नव्याने पुन्हा त्या कंपन्या ऍड होतील का? मग आम्ही वेंडर निवडीचा आम्हाला मेसेज आलाय, थांबाव का? असे भरपूर सारे प्रश्न कमेंटमध्ये विचारण्यात आले होते. त्यामुळेच आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहे. मित्रांनो, जे काही वेंडर आहेत, आता त्यामध्ये अल्पेक्स म्हणून एक वेंडर आहे. आता वेंडरला कोणी डावलण्याचा किंवा मग आम्ही कुठल्या कंपनीचा प्रचार आणि प्रचारास्तव कुठल्याही व्हिडिओमध्ये सांगत नाही. आणि जे काय आहे ते फक्त शेतकऱ्याची माहिती आणि त्यांना नॉलेज व्हावं यासाठीच आपण त्या कंपनी किंवा त्या पंपाची माहिती देत असतो. तसंच अल्पेक्सच्या कंपनीला आज मी फोन लावण्याचे प्रयत्न केले, परंतु कंपनीच्या जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही, कॉल उचलला नाही. जी काही वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईटवर सुद्धा त्यांचे नंबर हे बंद येत होते. ही कंपनी जी आहे ती दिल्लीची कंपनी आहे. यामध्ये जीके एनर्जी आतापर्यंत लिस्टमध्ये होती, आता लिस्टमधून गायब झालेली आहे. त्याचा कोटा जो काय आहे ते संपलेला आहे. त्यानंतर आता सद्भाव ही कंपनी लिस्टमध्ये आहे. बऱ्याचशा शेतकऱ्याच्या माध्यमातून आपण सद्भाव या कंपनीचं नाव ऐकतो. सद्भाव मी कंपनी निवडलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या भागामध्ये सुद्धा सद्भाव कंपनीचे पंप जे काही आहेत ते लावलेले आहेत. ते पंप एकदा तुम्ही पहा कशा पद्धतीने चालतात आणि त्यांच्या तक्रारी काय आहेत. त्यांचे काही अधिकाऱ्याचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते नंबर तुम्हाला देतो, ते बघा. त्यानंतरच ती कंपनी तुम्हाला निवडायची असली तर निवडू शकता. पण सगळ्यात मोठं एक आपल्याला हे करायचं आहे, काम करायचं आहे. तुमच्या भागातील जेवढ्या शेतकरी जे काही असतील त्यांनी सोलार योजनेसाठी फॉर्म भरले असतील, त्या शेतकऱ्यांनी सर्वांनी मिळून तुमचं जे काही जिल्हा महावितरण कार्यालय आहे त्या ठिकाणावर जायचं आहे. त्या ठिकाणावर जाऊन तुमची काही वेंडर बाबत जी काही तक्रारी आहेत, म्हणजे लिस्टमध्ये वेंडर कमी आहेत, आमचा वेंडर निवडीचा संभ्रम आहे, वेंडर निवडण्या अगोदर आम्हाला जी काही वेंडर कडून माहिती घ्यायची आहे पंपाबद्दल किंवा मग त्यांचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, मटेरियल कुठून आणणार आहे याबद्दलची कुठली तुम्हाला माहिती मिळत नाही, ही तक्रार तुम्ही अगोदर MSED ऑफिसला द्या. जेणेकरून नव्याने त्यामध्ये एकतर कंपन्या ऍड होतील किंवा मग तुम्हाला काहीतरी त्यावर पर्याय म्हणून निघेल. आता कसं होतं, PM कुसुमकडे ज्यावेळेस काम होतं, मेडाकडे ज्यावेळेस काम होतं, त्यावेळेस आपल्याला वेबसाईटवर भरपूर अशा कंपन्या त्या ठिकाणी दिसत होत्या आणि मेडाकडे खूप साऱ्या कंपन्या रजिस्टर होत्या. पण आता झालं काय, हे महावितरणकडे काम आलं. महावितरणकडे काम आल्याच्या नंतर आपण मेडाच्या साईडवर ज्यावेळेस जाऊन कंपन्या शोधतो तर त्यातली एकही कंपनी आपल्याला महावितरणच्या साईडवर दिसत नाही आणि आपल्या लिस्टमध्ये दिसत नाही. त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे या ठिकाणी. तर तुम्हाला यामध्ये नव्याने जर कंपन्या ऍड करून घ्यायच्या असतील आणि तुम्हाला जी पाहिजे ती कंपनी जर पाहिजे असेल, जर लिस्टमध्ये पाहिजे असेल, तर तुम्हाला एकमेव पर्याय आहे की महाडिस्कॉम जे काय महावितरणाचं ऑफिस आहे त्या अधिकाऱ्याला तुम्ही एक हे निवेदन देणे किंवा जेणेकरून ज्या नवीन कंपन्या आहेत त्यांना एकतर कोटा वाढून द्या किंवा मग ह्या ज्या आता कंपन्या लिस्टमध्ये दिसत आहेत यांचे सर्व्हिस सेंटर आमच्या जिल्ह्याला किंवा आमच्या विभागीय लेवलला आमच्या 1-2-3 जिल्ह्यामध्ये एक त्यांचं सर्व्हिस सेंटर असायला हवं आणि ते सर्व्हिस सेंटरचे आम्हाला पूर्णपणे डिटेल असायला हव्यात. तरच आम्ही हे जे काही आहे ते वेंडर याच्यामधले निवडू. अन्यथा हे वेंडर जे आहे ते निवडण्यामध्ये आपलं नुकसान होऊ शकतं.
कारण इथं काय होणार आहे की आपल्याला ज्यावेळेस पंप आपण निवडतो, पंप निवडल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला कदापि बदलण्याचा त्या ठिकाणावर ऑप्शन नाहीये. मग आता तो पंप कशा पद्धतीने काम करणार आहे, त्या कंपनीची सर्व्हिस कशी असणार आहे, ती आपल्याला लाईफ टाइम साठी तोच पंप आपल्याला राहणार आहे. शासन तर म्हणणार आहे की तुम्हाला आता मी पंप दिला आहे, माझ्या अनुदान जे होतं काही 90% ते भरून मी तुम्हाला त्या कंपनीचा पंप दिला आहे. पंप आणून आपण बसवला आणि 2 महिन्यात जर त्या पंपाची जर बिघाड झाली तर त्याचा फॉलोअप घेण्यासाठीच कोणी नसेल तर काय करणार आहे. मागे एक मी काल परवा एक रोटोमॅक रोटोसोल कंपनीचा आपण व्हिडिओ बनवला. त्या व्हिडिओमध्ये त्या कंपनीकडे आम्ही भरपूर वेळा तक्रार करू थकलो होतो. त्या कंपनीचे कोणतेही अधिकारी किंवा मग कुठल्याही टोल फ्री नंबरवर त्यांचा रिस्पॉन्स द्यायलाच तयार नाही. टोल फ्री नंबरवर ज्यावेळेस आपण कॉल केला त्यावेळेस ती कंपनी बोलत होती की तुम्ही ज्या ठिकाणाहून पंप घेतला त्या ठिकाणी तुम्ही तक्रार करा. आता पंप आपण गव्हर्नमेंट कडून घेतला, गव्हर्नमेंटकडे तक्रार केल्यानंतर आपल्याला 8 दिवसात माणूस येईल, 15 दिवसात माणूस येईल, 2 महिने उलटून गेले तरी त्यांच्या कुठल्याही प्रकारचा माणूस येण्याचा त्या ठिकाणी पत्ता नव्हता. मग आता तुम्हाला जे आहे ते वेंडर निवडताना थांबावं की वेंडर निवडावे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यासाठी तुम्ही जे काही 5-10 शेतकरी तुमच्या जिल्ह्यातील असतील, तुमच्या गावातील शेतकरी असतील, यांनी एक पत्र तयार करा, एक निवेदन तयार करा आणि तुमच्या जे काही महावितरणचं कार्यालय आहे त्या ठिकाणी त्या महावितरण अधिकाऱ्याला, इंजिनियरला जे पत्र द्या, जेणेकरून याच्यात नव्याने वेंडर ऍड होतील, जे आपल्याला पाहिजे त्या कंपन्या या ठिकाणी ऍड होतील. किंवा जे काही या वेंडर लिस्टमध्ये कंपन्या आहेत त्या कंपन्या चे ऑफिस किंवा त्या कंपन्याचे माहिती कार्यालय आपल्या जिल्हा लेवलला जे ग्राहक सेवा केंद्र असतील किंवा मग काही असेल तर आपल्या जिल्हा लेवलवर ते ओपन करतील, जेणेकरून आपल्याला त्या पंपाबद्दल, त्या कंपनीबद्दल माहिती होईल आणि भविष्यात पुढे याला प्रॉब्लेम आल्याच्या नंतर तक्रार कुठे करायची हे आपल्याला समजून जाईल. आता यामध्ये काही दिल्लीच्या कंपन्या आहेत. आता दिल्लीच्या कंपन्या आपण म्हणणार नाही की ती कंपनी खराब आहे म्हणून, पण दिल्लीच्या कंपन्यामध्ये मला तर वाटते आपल्या शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये. आता भरपूर साऱ्या गुजराती कंपन्या आहेत. आता बऱ्याचशा शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारलं जातं की त्या गुजराती कंपन्याला कंत्राट दिला, असं झालं, ते तसं नाही. त्या ठिकाणावर अहमदाबाद आहे, राजकोट आहे, या ठिकाणी मोटर पंपाची भरपूर सारी मॅन्युफॅक्चरिंग केली जाते. त्यामुळे त्या कंपन्यांना त्यांना जे काही आहे त्याच्यातली टेक्नॉलॉजीचं माहीत आहे. आणि भरपूर साऱ्या सोलार पॅनल मॅन्युफॅक्चर कंपन्या राजस्थानमध्ये आहेत. या कंपन्या म्हणूनच त्या टोटली मोटरच्या जे आयकॉन कंपनी आहे, तुमची सद्भाव आहे, तुमची गणेश ग्रीन एनर्जी आहे, ह्या सगळ्या गुजराती कंपन्या आहेत. आणि त्यांना त्यातली जे टेक्नॉलॉजी जे आहे मोटरचं त्याचं नॉलेज आहे, त्यामुळे भरपूर साऱ्या कंपन्या गुजराती आहेत. आता असं नाही की मग गुजरातीच कंपन्या चांगल्या का मग बाहेरच्या कंपन्या चांगल्या नाहीत का, कंपन्या चांगल्याच आहेत, परंतु त्यांची सर्व्हिस देण्याची पद्धत, त्यांची सर्व्हिस देण्याची टाइम कालावधी ह्या सगळ्या तुम्ही बघा आणि नंतरच तुमचा वेंडर निवडा. सर्वप्रथम आता तुमचे जे काही वेंडर लिस्टमध्ये नाहीये त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर जे काही महावितरण कार्यालय आहे त्यांच्याकडे तुम्ही धाव घ्या, त्यांना पत्र द्या, जेणेकरून नवीन कंपन्या त्यामध्ये ऍड केल्या जातील, अशी ऍड कराव्यात अशी तुम्ही मागणी त्यांच्याकडे करा. म्हणजे आपल्याला मागील काळामध्ये आपल्या जे काही शेतकऱ्याच्याकडे पंप बसवले होते, जे काही पंप आपल्याला चालत आहेत, त्यांची सर्व्हिस चांगली आहे, त्या तशा कंपन्या आपल्याला सुद्धा मिळतील. असंच आपण ते जे काही ते महावितरणचा अधिकारी आहे त्यांच्याकडे मागणी करूयात. एवढंच आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला अपडेट द्यायचं होतं. बाकी सोलार सिरीज आणि सोलार पंपाचे जे काही सर्वच कंपन्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत राहतील, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.